नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंना टिप्स फॉर टीईटी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात बोलणार आहोत, जे की टीईटी अपात्र म्हणजे ते सीटीईटी पात्र व बीएड पात्र आहेत अशा उमेदवारांना पवित्र पोर्टलवर संधी भेटणार आहे। मग जे काही सीटीईटी अपियर आहेत त्यांना सुद्धा संधी भेटणार आहे आणि त्यातल्या त्यात जी काही मुदतवाढ दिलेली आहे त्याच्या संदर्भात सुद्धा व्यवस्थितपणे बोलणार आहोत। आता ही जरी बातमी शिळी असली तरी सुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही। तर ठीक आहे, आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू। आता झालं काय आहे की काही दिवसापूर्वी आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झाली। 22 तारखेला सुरुवात झाली। 22, 23 आणि 24 तारखेला ज्यांचे पेपर झाले त्यावेळेस या 22, 23 आणि 24 तारखेवाल्यांनी सगळीकडे कमेंट करून सांगितलं, सगळीकडे चर्चा चालू होती की ज्यांचे 22, 23 आणि 24 तारखेला पेपर झालेले आहेत त्यांच्यावर अन्याय झाला। ह्या विद्यार्थ्यांवर खूप अन्याय झाला, झोपीत दगड घातल्यासारखं झालं, कारण पेपरचा पॅटर्न मला माहीत नव्हता। एकदम पेपर आला, कसं तर दिला, मग बाकीच्या लोकांना पेपर माहिती झालं। हा होणारा पहिला अन्याय होता। त्यानंतर नॉर्मलायझेशनच्या बाबतीत सुद्धा अन्याय झाला, निकालाच्या बाबतीत सुद्धा अन्याय झाला। त्यानंतर मग काही काळानंतर आणखीन खूप अन्याय होत गेले। सर्वसामान्य अभियोग्यता धारकांवर खूप अन्याय होत गेले। काय अन्याय होत गेले? मराठी मीडियमवर अन्याय झाला, इंग्लिश मीडियमवर अन्याय झाला। इंग्लिश मीडियमच्या जागा जास्त आल्या म्हणून मराठी मीडियमला जागा कमी येतील म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला। टीईटी बोगसवाले त्यांना घेत आहेत म्हणून यांच्यावर अन्याय होत आहे। सीटीईटी अपियरवाली येत आहेत म्हणून सर्वसामान्य होतकरू जास्त अभ्यास करून ह्याच्यामध्ये आलेला विद्यार्थी त्याच्यावर अन्याय होत आहे। 22, 23 तारखेला जे अभ्यास करणारे होते त्यांना असा पेपर आला म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला। अशी वेगवेगळे अन्याय करत आपण ह्या प्रवाहामध्ये टिकत गेलो, कसतरी इथपर्यंत आलो। मग त्याच्यानंतर असं काय झालं की पवित्र पोर्टलला नोंदणी सुरू झाली। मग त्यानंतर जे काही टीईटी स्कॅममध्ये अडकले होते आणि जे काही टीईटी आपले शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिली होती त्यांनी 2 वेळा दिली होती। मग या दोघांना या भरती प्रक्रियेतून संपूर्णपणे बाद करण्यात आलं। मग ह्यांच्यावर झाला अन्याय। ह्या अन्यायाची वाचा कुठेही यांनी जास्त फोडली नाही। हे सरळ न्याय मागण्यासाठी न्यायालयामध्ये गेले। न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी खूप छान युक्तिवाद लावला। त्यांनी युक्तिवाद काय लावला? आम्ही फॉर्म जो भरलेला आहे त्याच्यामध्ये जो काही टीईटीचा पेपर आहे, जो काही स्कॅममध्ये आम्ही अडकलेला आहे त्याच्यामध्ये नाव आलेलं आहे, पण त्या प्रमाणपत्राचा आम्ही इथं वापरच केला नाही। आम्ही आमची योग्यता सिद्ध करून केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा पास झालो आहोत, त्यातल्या त्यात आमचं बीएड सुद्धा झालेलं आहे। मग त्या धर्तीवर आम्हाला घ्या। मग न्यायालयाने त्यांचं म्हणणं ऐकलं, मग त्यांना ह्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं। पण हितच त्यांच्या वाटेचं हे फुटलं नाही, कारण त्यांच्यावर अन्याय झाला होता, त्यांनी न्याय मागून घेतला। आणि त्यातच आपल्या शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा असंच एक स्टेटमेंट दिलं होतं की मागं आपली 15 तारखेला मुदत संपणार होती पवित्र पोर्टलवर नोंदणीची। त्यावेळेसच स्टेटमेंट काय आलं की संपूर्ण जणांची नोंदणी झाली नाही म्हणून मुदतवाढ दिली। त्याच्यानंतर 2 दिवसांना आपल्या शिक्षण मंत्र्यांनी स्टेटमेंट दिले। स्टेटमेंट काय दिलं होतं की कुणावरही अन्याय होणार नाही। मग आता हे सीटीईटी अपियरवाले बरेच जण रजिस्ट्रेशन करायचं राहिलं होतं। मग हे टीईटी बोगस स्कॅममध्ये अडकलेले पण सीटीईटी पात्र व बीएड करून आलेले न्यायालयामध्ये गेले। न्यायालयाने त्यांना परवानगी दिली, पण परवानगी दिल्यानंतर सुद्धा ह्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही किंवा ह्यांचं रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी भेटली नाही। मग आता आणखीन नंतर एक जजमेंट आलं। त्या जजमेंटमध्ये काय देण्यात आलं की जे काही अपात्र आहेत, टीईटी स्कॅममध्ये आलेले आहेत पण सीटीईटी पास करून आलेले आहेत किंवा बीएड करून आलेले आहेत, त्यांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची संधी द्यावी। पण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये नियम अटी दिलेली आहेत। मग ह्या नियम अटीची पूर्तता लवकर होणार नाही, या कारणास्तव मुदतवाढ क्रमांक 2 देण्यात आलेली आहे। पहिली मुदतवाढ दिली होती त्यावेळेस सर्वांनी नोंदणी केली नाही म्हणून दिली। मग आता ही जी काही मुदतवाढ क्रमांक 2 दिलेली आहे ही कशामुळे दिलेली आहे? जे सीटीईटी अपियरवाले आहेत त्यांनी बऱ्याच जणांनी नोंदणी केलेली नाही आहे, त्यांना मध्ये इन आहेत का नाही त्या अनुषंगाने केले नाहीत। पण जे काही टीईटी अपात्र होते मग सीटीईटी पात्र करून किंवा बीएड पात्र करून ह्याच्यामध्ये आलेले आहेत, मग यांची नोंदणी झालेली नाही आहे। या कारणास्तव आणि यांना वेळ लागणार आहे नोंदणी करता, या कारणास्तव मुदतवाढ क्रमांक 2 देण्यात आलेली आहे। मग आता ही मुदतवाढ जवळजवळ सेकंडलाच आहे, पण आता जे टीईटी स्कॅममध्ये अडकलेले आहेत यांची नोंदणी आणखीन झालेली नाही आहे।
यांच्या नोंदणीसाठी नवीन जजमेंटमध्ये काय दिलेलं आहे की आता तुम्हाला न्यायालयाने परवानगी दिलेली आहे नोंदणी करण्यासाठी, पण त्यासाठी काही नियम व अटी आहेत. अगोदर सुद्धा नियम अटी होत्या, पण त्याच्यानंतर यांना नोंदणी करण्यासाठी नियम अटी आणखीन जास्त जरा जाचक आहेत. जाचक काय आहेत? यांना डायरेक्ट नोंदणी करायला भेटणार आहे का? नाही. यांच्यासाठी नोंदणी कशी होणार आहे? आता जे उमेदवार न्यायालयामध्ये गेले होते, न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी याचिका दाखल केली होती आणि या याचिकेमध्ये ज्या उमेदवारांचे नावं आहेत फक्त आणि फक्त त्याच उमेदवारांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायला भेटणार. मग आता ह्याच्यामध्ये 14 तारखेचा जजमेंट आलेला आहे, 15 तारखेचा आहे, 19 तारखेचा आहे, 20 तारखेचा आहे. या दिवसामध्ये मुंबई असो, नागपूर असो, औरंगाबाद असो, म्हणजे सध्याचं संभाजीनगर, या न्यायालयामधून जे न्यायालयामध्ये गेले होते, ज्यांच्या केसेस आहेत, ज्यांच्या याचिका आहेत, फक्त आणि फक्त त्यांनाच दिलासा आहे. मग आता हा दिलासा कशा स्वरूपात आहे? नवीन जजमेंटमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी अटी लावलेल्या आहेत. त्या अटी काय आहेत? तर जी काही पवित्र पोर्टलची वेबसाईट आहे, म्हणजे जो काही ईमेल आहे EDU पवित्र 2022 यावर pavitra2022@gmail.com यावर त्यांना ईमेल करायचा आहे. ईमेल काय करायचं आहे हो? त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, सीट नंबर टाकायचा आहे, म्हणजे आपल्या टेट एक्झामचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि रिट पिटिशन म्हणजे जी काही तुमची याचिका आहे तो याचिकेचा क्रमांक आणि ती याचिका तुमची कधी पास झालेली आहे त्याचा डेट टाकून सगळी माहिती करून ती EDU पवित्र 2022 वर तुम्हाला सेंड करायची आहे. मग आता तो ईमेल सेंड केल्या ह्यांचा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होणार आहे का? नाही. आता ह्यांची पुढली प्रक्रिया काय? हा जो ईमेल केलेला आहे, मग आता तिथं बसलेले जे काही अधिकारी वर्ग आहे, ईमेल बघणारे आहेत, ते ईमेल चेक करणार, त्यांच्या मनात आलं तर ईमेल बघणार. ईमेल बघितल्यानंतर मग त्यांना काय उत्तर वाटलं देतील, नाहीतर नाही देतील. मग परत आणखीन ईमेल करायचा. ईमेल केल्यानंतर मग जे काही एक नोडल अधिकारी नेमून दिलेला आहे, मग आता हा नोडल अधिकारी का नेमून दिलेला आहे? जेवढे काही ईमेल येणार आहेत त्या ईमेलची शहानिशा करणार आहेत. मग जो काही यांनी याचिका नंबर दिलेला आहे त्या याचिका क्रमांक त्याने उघडून बघणार, ती याचिका उघडून बघणार, त्या याचिकेमध्ये खरंच ह्या उमेदवाराचं नाव आहे का ते चेक करणार. मग असल आणि सगळ्या कागदपत्रांची तपासणी करणार. म्हणजे जो काही पवित्र पोर्टलला आपण फॉर्म भरलेला आहे किंवा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये भरलेली माहिती किंवा जो TETचा पेपर स्कॅममधला होता तोच ह्याच्यामध्ये हे केलेला आहे का? जर असेल तर त्याला नोंदणी करता येणार नाही. नसेल किंवा CTETच्या बेसवर किंवा BEdच्या बेसवरच फॉर्म भरलेला आहे का ते सगळं चेक करणार. मग याचिकेमध्ये याचं नाव आहे का, नंबर आहे का, याचिका नंबर जो दिलेला आहे तो बरोबर आहे का, हे सगळं ठरवून तो नोडल अधिकारी यांना यांची लॉग इन उपलब्ध करून देणार, फक्त त्याच उमेदवाराला. मग ह्याच्यामध्ये वेळ लागणार. आणखीन एकाही उमेदवाराची नोंदणी झालेली नाही आहे. सद्यस्थिती जी काही माहिती येते आहे त्याच्यामध्ये जे काही TET स्कॅममध्ये आहेत पण CTET पात्र व BEd पात्र करून जे याचिका दाखल करून आलेले आहेत त्यांचं आणखीन कोणाचीही नोंदणी झालेली नाही आहे. मग आता हे नोडल अधिकारी ह्यांचे ईमेल बघणार, त्यांना बघू वाटले तर सगळी माहिती चेक करणार, मग ह्यांना लॉग इन उपलब्ध होणार. ही प्रक्रिया खूप मोठी आहे, ह्याला वेळ लागण्याची खूप दाट शक्यता आहे. आणखीन एकाचंही झालेलं नाही आहे. मग त्या कारणास्तव ह्यांना मुदतवाढ दिली होती. मग मुदतवाढ 21 तारखेला चालू होती, ती 30 तारखेपर्यंत दिलेली आहे. मग आजच्या घडीला आहे 23 तारीख. 23 तारखेला सुद्धा यांची एकही नोंदणी झाली नाही आहे. मग पुन्हा उद्या रविवार आहे, रविवारची सुट्टी. मग कदाचित सोमवार किंवा मंगळवारपासून यांच्या नोंदणीला सुरुवात होईल. मग आता आणखीन तारीख वाढू शकते का? शक्यता सांगता येत नाही. कारण आता यांना कोर्टाने दिलासा दिल्यामुळं आणखीन असे बरेचसे होते जे TET स्कॅममध्ये आहेत, मग त्यांनी नंतर याचिका दाखल केलेली आहे. मग त्याची सुनावणी वगैरे होऊन ते सुद्धा इन होतील किंवा नाही होतील ती पुढली गोष्ट आहे, त्यांच्यावर सुद्धा थोडंसं अवलंबून आहे. पण सध्या घडीला ह्यांची थोडीशी किचकट खूप वाढ झालेली आहे. बाकी सगळ्यांवर अन्याय झाला ते मिटला, ह्यांच्यावर अन्याय झाला म्हणून हे न्यायालयात आले, न्यायालयातून ह्यांना परवानगी देऊन सुद्धा ह्यांना काय करायचं आहे, सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, पुन्हा त्यांचे जो याचिका क्रमांक आहे तो संपूर्ण माहिती त्यांना EDU पवित्र 2022 वर सेंड करायची आहे. मग तो नोडल अधिकारी सगळी तपासणार, तपासल्यानंतर त्यांना लॉग इन उपलब्ध करून देणार. ह्याच्यामध्ये वेळ लागणार आहे. किती वेळ लागतो काही सांगू शकत नाही. आणखीन कुणाचीही नोंदणी चालू झालेली नाही आहे जे की TETच्या स्कॅममध्ये अडकलेले आहेत. मग आता हे सगळं झाल्यानंतर ह्या प्रवाहामध्ये आल्यानंतर मग यांना जर प्रेफरन्स वगैरे आली, यांची
यांना संधी भेटली, चांगले मार्क असतील, मग यांचं सिलेक्शन वगैरे झालं तर ते सगळं आणखीन परत कोर्टामध्ये जाणार, कोर्ट सगळं चेक करणार, यांचे डॉक्युमेंट सगळे ओरिजिनल आहेत का, सगळं आहे का, मग ह्यांना नोकरी द्यायची का नाही हे सगळं ठरवणार. कारण हे सध्या कोर्टामध्ये अडकून बसलेले आहेत, ह्यांना डायरेक्ट जॉईनिंग भेटणार नाही. ह्यांची थोडीशी पुढली प्रोसेस खूप अवघड आहे, कारण सध्याच ह्यांना नोंदणी करायला एवढे काबाड कष्ट करायला लागले, ते प्रमाणपत्र घेताना काबाड कष्ट करावं लागले नाहीत, पण आता ह्यांना पास होऊन सुद्धा येऊन सुद्धा इतके काबाड कष्ट करावं लागलेले आहेत. पुढली प्रक्रिया सुद्धा ह्यांच्यासाठी खूप अवघड आहे. पण आता जी काही महत्त्वाची अफवा पसरवली जात आहे की संपूर्णच्या संपूर्ण 10,000 TET बोगस उमेदवार हे पवित्र पोर्टलला नोंदणी करणार, तसं नाहीये. जे याचिकाकर्ता आहेत, जे न्यायालयामध्ये गेलेले आहेत, ज्यांना न्यायालयाने परवानगी दिलेली आहे, फक्त तेच हे नोंदणी करू शकतात. पण कधी जेव्हा नोडल अधिकारी तपासेल, मग आता नोडल अधिकारी का तपासला, कारण आता जे बाकीचे सुद्धा उमेदवार आहेत जे न्यायालयामध्ये गेले नाहीत पण त्यांनी खोटी रिट पिटिशन नंबर सुद्धा टाकू शकतात, मग त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा होतो ऑदर्समध्ये म्हणून, मग ते तपासण्यासाठीच नोडल अधिकारी नेमलेला आहे. म्हणजे जे काही उमेदवार कोर्टामध्ये गेले नाही आहेत पण आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत असं खोटं रिट पिटिशन नंबर दाखवून सुद्धा नोंदणीसाठी तयार आहेत, अशा उमेदवारांना आळा घालण्यासाठी नोडल अधिकारी नेमलेला आहे. तो सगळी माहिती करेल, रिट पिटिशनचा नंबर बघेल, त्या याचिकेमध्ये स्वतः त्या उमेदवाराचं नाव आहे का, सगळं आहे का, तो जजमेंट सगळं व्यवस्थित दिलेलं आहे का, सगळं पाहिजे, त्यानंतर ह्यांना नोंदणी करण्याची परवानगी भेटेल. ना की सरसकट 9,501 किंवा 10,000 असं काही नाही आहे. जेवढे याचिकाकर्ता आहेत, जे न्यायालयामध्ये गेले होते, ज्यांना न्यायालयाने परवानगी दिली आहे आणि जे ईमेल करतील, मग ते ईमेल जर त्यांचे ईमेलला जर उत्तर आलं किंवा लॉग इन उपलब्ध करून दिली तरच ह्यांची रजिस्ट्रेशन होणार आहे, अन्यथा ह्यांचं रजिस्ट्रेशन होणार नाही आहे. कारण ह्यांची प्रक्रिया पुढली खूप अवघड आणि किचकट दिसत आहे. असो, ज्या काही अफवा आहेत की 10,000 इन होणार आहेत, 10,000चं रजिस्ट्रेशन चालू आहे, असं बिलकुल नाही आहे. आणखीन कोणाचंही रजिस्ट्रेशन झालं नाही आहे स्कॅममध्ये अडकलेलं. तर ठीक आहे, असो, जेवढी काही माहिती द्यायची होती तेवढे दिलेली आहे. आत्ता ही मुदतवाढ क्रमांक 2 आहे. ह्यांची जर प्रक्रिया किंवा ह्यांची जर रजिस्ट्रेशन लवकर झालं तर मग मुदतवाढ वाढणार नाही. पण यांचं जर रजिस्ट्रेशनच होत नसेल, न्यायालयाने परवानगी दिलेली आहे रजिस्ट्रेशन करण्याची, पण जो काही नोडल अधिकारी नेमलेला आहे तो यांचे कागदपत्र तपासत नसेल किंवा यांचे ईमेल जर चेक करत नसतील तर मग कदाचित पुन्हा आणखीन तारीख वाढून भेटू शकते. कारण ह्यांना नोंदणी करायचा चान्स दिलेला आहे. नोंदणी जर होत नसेल किंवा शासन जर मुद्दामून ह्यांच्यावर दिरंगाई करत असेल तर मग आणखीन तारीख वाढू शकते. आणि त्यातल्या त्यातच आता शासनाने नवीन एक निर्णय काढलेला आहे, समूह शाळा. आता हा समूह शाळा काय आहे याच्या संदर्भात आपण पुढल्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे माहिती घेऊ, कारण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर खूप मोठा होईल आणि याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊन एकदम काय योग्य आहे काय नाही, मग तो निर्णय योग्य घेतलेला आहे का अयोग्य आहे का, याचा आपल्या शिक्षक भरतीवर काही परिणाम होणार आहे का, तो सुद्धा आपण सविस्तरपणे पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हां, परत एकदा सर्वांना सांगतोय की आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची मुदतवाढ क्रमांक 2 दिलेली आहे. ज्यांची आणखी नोंदणी राहिलेली आहे तर कृपा करून लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. 1 महिना होत आलेला आहे. काही महाभाग तर असे आहेत ज्यांना आणखीन माहिती सुद्धा नाही की पवित्र पोर्टल चालू आहे, पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागते. त्यांना एवढंच माहिती आहे की परीक्षा दिलं की झालं, सगळं संपलं. नाही हो, पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागते, ते सुद्धा करून घ्या. त्यानंतर सगळी प्रक्रिया आहेत. असो, परत एकदा सांगतोय, ज्यांची नोंदणी राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. आणि पवित्र पोर्टलला जे TET स्कॅमवाले आहेत ते 10च्या 10,000 इन होणार आहेत. ही जर तुमच्या मनात कल्पना असेल तर ते काढून टाका. तसं नाही आहे, ह्यांची खूप किचकट प्रक्रिया आहे. जे न्यायालयामध्ये गेले, ज्यांना परवानगी भेटलेली आहे, जे याचिकाकर्ते आहेत, फक्त आणि फक्त अशाच उमेदवारांना नोंदणीची प्रक्रिया आहे ती सुद्धा खूप अवघड आहे. नोडल अधिकारी तपासणार काय खरं काय खोटं नाही, मग ते तपासूनच मग त्यांना नोंदणी करायला चान्स भेटणार आहे, अन्यथा नाही. खूप अवघड गोष्ट आहे ती. असो, तर ठीक आहे, एवढंच. ठीक, आजच्या व्हिडिओमध्ये पुढल्या व्हिडिओमध्ये आपण समूह शाळा या संदर्भात माहिती पाहू. म्हणजे समूह शाळा काय आहे, काय फायदा आहे, काय तोटा आहे का, याचा आपल्या शिक्षक भरतीवर काय परिणाम होईल का नाही, हो आपण सगळा अभ्यास करून पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये.